नमस्कार मंडळी, मी कांचन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल कांचन्स वर्ल्डमध्ये। आणि तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जाओ हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना। आज आपण बघणार आहोत शुभ गुढीपाडव्याची रेडीमेड रांगोळी। सर्वात अगोदर आपण एका रफ पेजवरती शुभ गुढीपाडवा काढून घेऊयात। त्यानंतर आपण एक OHP शीट घेऊन OHP शीटला टेपच्या सहाय्याने सिक्युअर करून घेऊयात। OHP शीट वरती आपण परमनंट मार्करने आपण जी शुभ गुढीपाडवा काढून घेतलेला आहे ते त्यावरती ड्रॉ करून घेऊयात परमनंट मार्करच्या सहाय्याने। आपलं ड्रॉइंग काढून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये 50% फॅब्रिक ग्लू आणि 50% पाणी याचं एक पेस्ट तयार करून घेऊयात। ती पेस्ट ब्रशच्या साहाय्याने आपण काढलेल्या ड्रॉइंगवरती लावून घेऊयात। त्यानंतर त्यावरती रांगोळी फिलरच्या साहाय्याने टाकून घेऊयात आणि त्यावरती एक OHP शीट ठेवून घेऊयात। OHP शीट ठेवून ते छान घेऊयात एका कपड्याच्या साहाय्याने। एकाच रंगाची रांगोळी वापरलेली आहे रेड। तुम्ही वेगवेगळ्या कलरची रांगोळी वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। मी फिलरच्या साहाय्याने रांगोळी छान फिल करून घेतली आहे आणि त्यावरती OHP शीट ठेवून ते प्रेस करून घेतलं एका कपड्याच्या साहाय्याने। एक्स्ट्रा असलेली रांगोळी आपण एका डिशमध्ये झटकून घेऊयात। व्यवस्थित सर्व सेम प्रोसिजरने लावून घेणार आहोत। त्यानंतर 2 तास आपण आपली रांगोळी सुकत ठेवणार आहोत। सुकल्याच्या नंतर आपण त्याला सेकंड लेयर सेम प्रोसिजरने अप्लाय करून घेणार आहोत। सेकंड लेयर झाल्यानंतर त्याला परत 2 तास सुकत ठेवूयात। त्यानंतर आपली रेडीमेड रांगोळी तयार होते आणि त्याला छान कट करून घेऊया।